आज सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाकानजीक आराम बसला मोटारीची पाठीमागून धडक बसून अपघात झाला। मुंबईहून गोव्याकडे जाणारी आराम बस भरणे नाका इथं प्रवासी उतरवण्यासाठी थांबली असताना संगमेश्वरकडे जाणारी स्विफ्ट मोटारीची पाठीमागून या आराम बसला जोरदार धडक बसली। या अपघातात मोटारीतील 5 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे। या अपघातात प्रतीक्षा परशुराम खेराडे वय 48, शिल्पा परशुराम खेराडे वय 50, जनार्दन खेराडे वय 40, परशुराम गुणाजी खेराडे वय 60 सर्व राहणार संगमेश्वर आणि अर्जुन धोंडीबा चाळके वय 30 राहणार सातारा हे 5ही जण गंभीर जखमी झाले आहेत। सर्व अपघातग्रस्तांना कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे। तर परशुराम खेराडे यांच्यावर प्राथमिक उपचार करून आता अधिक उपचारासाठी त्यांना डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे। दरम्यान या अपघातात मोटारीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। मोटारीतील सिलेंडरचा टँक गाडीच्या पुढील सीटवर आला होता। जर तो फुटला असता तर परिस्थिती आणखी गंभीर झाली असती, असं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।